नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर। गेल्या 30 वर्षापासून मराठीतील देशातील पहिलं व्हिडिओ इव्हिनिंगर म्हणून आज तागायत कार्यरत असलेल्या या पुणे वृत्तदर्शन सी न्यूजमध्ये आपले स्वागत। अहमदाबादवरून लंडनला जाणारा विमानाचा अपघात त्यावेळेला झाला, त्यानंतर ब्लॅक बॉक्स दुसऱ्या दिवशी सापडली आणि तिचे ॲनालिसिस भारत देशातच झालं। परदेशात कुठेही ब्लॅक बॉक्सचं रीडिंग करण्याकरता लॅबमध्ये पाठवण्यात आलं नाही। भारतात तेवढ्या सक्षम लॅबोरेटरीज आहेत असं प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री आणि हवाई मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये ब्लॅक बॉक्स विषयी दिलेली माहिती। हा प्राथमिक अहवाल आहे। EIBनं खूप चांगलं काम याच्यामध्ये केलं। 12 जूनला अपघात झाला आणि 13 जूनला एका दिवसाच्या आतमध्ये ब्लॅक बॉक्स शोधण्यामध्ये यश आलं आणि त्यानंतर EIBच्या माध्यमातून तो ब्लॅक बॉक्स जो तो डिकोड केला गेला, त्याचा फायनल डेटा त्याच्यातनं काढला गेला आणि गेले 1 महिन्याच्या आतमध्येच त्याचा एक प्राथमिक अहवाल त्यांनी दिलाय। हा काही अंतिम अहवाल नाहीये, त्यामुळे आता त्याच्यामध्ये अधिक काही बोलण्यासारखं नाही। पण जे काही संभाषण समोर आलंय, जे काही त्याच्यामध्ये आता प्राथमिक जी चर्चा झाली आहे किंवा अहवालात काय आलंय, तर EIBचं हेच म्हणणं आहे की हा अंतिम रिपोर्ट नाहीये। अजून खूप काही त्याच्यामध्ये चौकशी बाकी आहे। खूप काही गोष्टी पुढच्या चौकशीतनं समोर येतील। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जागतिक स्तरावरती युनेस्कोनं त्यांना मान्यता दिली, त्यामुळे आता जगामध्ये त्याची चर्चा सुरू तर होतीच आणि ती अधिकृतपणे परदेशी प्रवासी त्या ठिकाणी येतील, देशी प्रवासीही त्या ठिकाणी जातील आणि युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या नियमांची अंमलबजावणी त्या ठिकाणी आता सुरू होईल। त्यामुळे प्रत्येक किल्ल्यावरती आता एक वेगळ्या प्रकारची भूमिका पुढच्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून येईल। पुणे शहरातील वर्तमानपत्राचा जगभर नावलौकिक आहे, पण अशा या पत्रकारितेमध्ये 75 वर्षाहून ज्येष्ठ जे पत्रकार आहेत त्यांचा सन्मान सोहळा आज पुण्यामध्ये केला गेला। देशामध्ये अशा प्रकारे 75 वर्ष असलेल्या पत्रकारांचा सन्मान हा देशातला बहुतेक पहिलाच कार्यक्रम असं सर्व वक्त्यांनी आज त्या ठिकाणी सांगितलं। प्रवीण वाळिंबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याचं आयोजन केलं होतं। त्या कार्यक्रमाला उल्हासदादा पवार, कृष्णकुमार गोयल आणि लोकमान्य सहकारी पतसंस्थेचे किरण ठाकूर उपस्थित होते। पत्रकारांनी भरभरून या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला। मी पुन्हा एकदा प्रवीणजींना आपल्या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देतो। सर्व ज्येष्ठ पत्रकारांना त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञतेचा नमस्कार करतो आणि ते थांबतो। धन्यवाद। त्यावेळी 60-65 वर्षापूर्वीची कविता आहे। पायास माझ्या भिंगरीने हिंडतो गावातून मागे ओढून मोजले एका नदीचे राखवी जाणार असतात काही न काही सोड असतात। ईडीच्या नोटीस संजय शिरसाट, डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आणि रोहित पवार यांना आली।
त्यानिमित्ताने पुन्हा एकदा ईडी हा सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चेचा विषय झाला. रोहित पवार यांनी दिलेला हा खुलासा. आता तुम्ही जर बघितलं तर पूर्वीपासून एक गोष्ट सांगितली जाते, आपल्या आजीली सुद्धा सांगितलेली आहे. एखादा मटका जर बनवायचा असेल तर त्याला आधी घडवलं जातं, त्याला तिथं कुठंतरी आगीत टाकलं जातं आणि मग तो मटका हा जास्त काळ त्या ठिकाणी राहतो. त्यामुळे मी गेल्या 6 वर्षात काय काय गोष्टी बघितलेल्या आहेत. म्हणजे आमदार झालो ते सुद्धा अशा ठिकाणावर जिथं BJPचं वर्चस्व 25 वर्ष होतं, तिथं विकास मोठ्या प्रमाणात केला. सत्ता बघितली, सत्ता गेली, कोविड बघितला, ईडीची कारवाई बघितली, अजून बऱ्याच कारवाई माझ्या कारखान्यावर सुद्धा कारवाई झालेल्या बघितल्यात. त्यामुळे ही जी आग आहे ज्याच्यामुळे मी घडतोय, मला असं वाटतं मी योग्य पद्धतीने घडतोय. आणि कधी कधी असं म्हणलं जातं जे फार अनुभवी लोक असतात पवार साहेबांसारखे, ते काय सहजपणे काही गोष्टी आपल्या हातात देत नसतात. ते बघत असतात एखादा व्यक्ती हा खरंच त्या व्यक्तीची कुवत आहे का, त्या व्यक्तीची क्षमता आहे का. कदाचित पवारसाहेब नाहीतर लोक नाहीतर अख्खा महाराष्ट्र बघत आहे की हा मुलगा लढतोय का पळून जातोय. मग मी त्यांना एवढंच सांगतोय की हा मुलगा मराठी माणूस आहे, खरा मराठी माणूस आहे, पळणारा नाही तर लढणारा आहे. अहो मला त्या 97 लोकांना एवढंच सांगायचं आहे, ठीक आहे तुम्हाला वाचण्यासाठी ईडीची कारवाई होऊ नये म्हणून तुम्ही विचार बदलले असले तरी मी एकटा असा राहिलो आहे की ज्याने विचार बदललेले नाहीत. पण तुमच्या सर्वांसाठी मी लढतोय. EOWने 2दा क्लोजर रिपोर्ट फाईल केला. म्हणजे मला कारवाई व्हायच्या आधी मला नोटीस, माझ्या FIR मध्ये नाव नसताना सुद्धा मला नोटीस आली. त्याच्या 4 दिवस आधी EOWने त्या ठिकाणी क्लोजर रिपोर्ट दिला होता. त्यामुळे या 97 लोकांना मला सांगायचे काळजी करू नका, तुम्हाला मी कुठेही घुसवणार नाही, कुठेही अडचणीत आणणार नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा मी अजूनसुद्धा विचाराबरोबर आहे आणि मी लढतोय, म्हणजे मी तुमच्यासाठी सुद्धा लढतोय असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि मी लढणार आणि कोर्टामध्ये जिंकणार सुद्धा. त्याचा फायदा 100% तुम्हाला सुद्धा होऊ शकतो. नमस्कार प्रेक्षको, पुणे वृत्तदर्शन सी न्यूज 2 संपादकीयमधून मी डॉक्टर शैलेश गुजर. युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये महाराष्ट्रातले 11 किल्ले आणि तामिळनाडू तंजावूर इथला 1 किल्ला असे 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाच्या नोंदीमध्ये स्थान मिळालं, याचा आपल्याला सगळ्यांनाच अभिमान आहे. आता युनेस्कोच्या नियमांप्रमाणे त्या ठिकाणी सगळी व्यवस्था करावी लागेल आणि आपल्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं आणि आपल्या देशातल्या कर्तृत्ववान राजे महाराजे आणि छत्रपती शिवबा यांचं त्या ठिकाणी स्मरण आपल्याला चांगल्या प्रकारे करता येऊ शकेल आणि पुढील पिढीला देखील आपण तो चांगल्या प्रकारे देऊ शकू. कारण युनेस्कोच्या नियमाप्रमाणे जसं आपण परदेशात जातो आणि युनेस्कोच्या नियमाप्रमाणे तिथली वारसास्थळं पाहतो, तिथली शुद्धता, स्वच्छता, तिथली टापटीप, त्या ठिकाणची सगळी व्यवस्था, ही सगळी आपल्याला आता या गड किल्ल्यांवरती पाहायला मिळेल. त्यानिमित्तानं छत्रपतींचं स्मारक, छत्रपतींचं कर्तृत्व, छत्रपतींची पुण्याई ही आता जगभर जायला आता मार्ग जास्त प्रभावी झाला. पुणे शहरामध्ये पत्रकारितेचा इतिहास हा 200 वर्षाहून अधिक काळाचा आहे. त्यामध्ये गेल्या 50 ते 60 वर्ष ज्यांनी पत्रकारितेत स्वतःचं आयुष्य दिलं आणि ज्यांचं वय आज 75+ आहे, त्या लोकांचा सत्कार प्रवीण वाळिंबे यांच्या माध्यमातून करण्यात आला आणि त्याला कृष्णकुमार गोयल, लोकमान्य बँकेचे किरण ठाकूर आणि उल्हासदादा पवार उपस्थित होते. खरोखरच ही परंपरा, ज्या परंपरेमध्ये आम्ही घडलो, आमचं मार्गदर्शन त्या ठिकाणी आम्हाला मिळालं, त्या परंपरेला प्रत्यक्ष पाहताना आणि त्यांच्याशी गप्पा मारताना बोलताना मन भरून आलं. त्या कार्यक्रमाची दृश्य चित्रफीत आपण पाहिलीच असेल. पुन्हा त्याच्यातले डिटेल कार्यक्रम आम्ही पुढील काही दिवसामध्ये तुम्हाला सादर करू. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन. 1994 पासून आपल्या सेवेत आता 30 वर्ष त्याला पूर्ण झाली. नमस्कार.